राजीव पाटील दिग्दर्शित वंशवेल या चित्रपटाचं दुसरं कपल आपल्यासोबत आहे. शांतनू आणि नम्रता हे दोघेही आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा चित्रपट लवकरच 18 ऑक्टोबरला येतो. तर तू आज साडीमध्ये खूप छान दिसतेस, खूप स्पेशल मेकअप वगैरे खूप छान वाटतं आहे. दोघांचं अँकरिंगही खूप छान झालं. थँक्यू सो मच. काय सांगाल नक्की ह्या कॅरेक्टर्सबद्दल? कॅरेक्टर्सबद्दल सांगण्याआधी मला सांगावंसं वाटतं की आज म्युझिक लॉन्चचा हा कार्यक्रम झाला, सोहळा छान पद्धतीने पार पडला आणि त्याचं अँकरिंग आम्ही दोघांनी पहिल्यांदा केलं. ॲक्च्युली दोघांनी पहिल्यांदा केलं. त्यामुळे शंतनूने खूप छान सपोर्ट केला आणि खूपच छान झालं ओव्हरऑल. आणि सांगावं असं वाटतं की वंशवेल या सिनेमामध्ये आम्हाला इतकं शिकायला मिळालं ना. सिनियर ॲक्टर्स, सिनियर कलाकार, सिनियर सिंगर्स आज इथे अवेलेबल होते आणि आमच्या सगळ्या टीममुळे आज ही फिल्म तुमच्या लवकरच 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे आणि तुम्ही लवकरच ती चित्रपटगृहात जाऊन बघाल अशी अपेक्षा. शांतनू, ह्या चित्रपटामध्ये तुम्हा दोघांवर एक खास गाणं चित्रित झालं, म्हणजे तुमच्या पूर्ण लग्नाचा तिथपासून मधुचंद्राचा इथपर्यंतचा सीन अगदी झालेला आहे. तर ते गाणं खास तुमच्या दोघांवर कसं वाटतं? खूप स्पेशल फील होतं आहे, कारण मी याच्या आधी 1-2-3 सिनेमा केले आहेत आणि मी बऱ्याच सिरियल केल्या आहेत, पण आपलं एक स्पेशल गाणं असं नव्हतं सनई चौघडेमध्ये पण. सो या सिनेमामध्ये मला ते मिळालं, तो मान मिळाला, तो सन्मान मिळाला मला, त्याच्यामुळं खूप बरं वाटतं. आणि वंशवेल ही फिल्म कुटुंबाबद्दलची आहे, म्हणजे कुटुंबामध्ये प्रेम आलं, वंशाची वेल वाढणं आलं, मग कंपल्सरी लग्न आलं. सो त्याची सुरुवात आम्ही मधुचंद्र ऑब्वियसली तर ह्याची सुरुवात आम्ही केली. याचं एक खूप कुठेतरी बरं वाटतं. आणि ह्या फिल्ममध्ये आम्ही ते सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकलो की लोकांना वाटेल की हां, आपलं लग्नसुद्धा असं व्हावं आणि असाच स्टेज असावा, अशाच सगळ्या गोष्टी घडाव्या आणि आमचं गाणं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये वापरावं आणि आपलंसं वाटावं सगळ्यांना, असं ते गाणं आहे. सो मस्त वाटतं. गाणी खूप छान झाली आहेत खरं. एस्पेशली अमित राजने एकदम अगदी रॉकिंग परफॉर्मन्स देतो आहे तो आजकाल. आणि तुला खास या चित्रपटामध्ये पहिल्यांदा नवरात्रीचा फेस्टिवल जवळ येतो आणि नवरात्रीचं एक गाणं खूप छान झालं आहे. तर काय सांगशील, कसा एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स तर अप्रतिम होता. म्हणजे मी खूप आनंदी आहे या गोष्टीसाठी की 18 तारका सगळ्यांनी, म्हणजे प्रत्येक हिरोईनने महाराष्ट्रात आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि अशी प्रत्येक हिरोईन आज एका सेटवर येऊन एक गाणं आम्ही चित्रित केलं, त्याच्यामध्ये माझा पण सहभाग होता. या सगळ्यांसोबत काम करताना एक गोष्ट जाणवली की इतक्या प्रेमात, म्हणजे फक्त स्मिता तांबेने एक फोन करावा आणि सगळ्या एका शब्दावर रेडी व्हाव्या गाणं शूट करायला. कारण एवढंच की फक्त समाजाला एक स्त्रियांचा आदर असा एक समाजाला संदेश मिळावा म्हणून. सो ही भावना प्रत्येक मुलीच्या मनात आहे. मी तर असं म्हणेल, आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजातल्या प्रत्येकाने आपल्या मनात ही भावना रुजवली ना की आपण देणं लागतो समाजाचं. आणि मी तर असं म्हणेल की आजकाल हल्लीच्या काळात एवढं शिक्षण घेतात मुलं मुली, पण सगळं वेस्टर्नाइज होतं सगळं कल्चर, त्यामुळे ते विसरलेत आणि पाश्चात्य संस्कृती आपल्या भारतात येतात याच्यासाठी की अभ्यास करण्यासाठी येतात भारतीय संस्कृतीचा, कुटुंब पद्धतीचा. आणि तीच जर आपण गमावून बसलो तर पुढे फ्युचर आपलं खरंच खूप वाईट आहे. हे जरी वंशवेल सिनेमा हा चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर जर तुम्हाला कळलं ना, तर मला असं वाटतं की फिल्मचं आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही काम केलं आहे, टीमवर्क आहे ना, त्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. नक्कीच. आणि राजीव सरांसोबत तुला डायरेक्टली काम करायला मिळालं. नॅशनल अवॉर्ड विनर आहेत ते. 72 मैली खूप छान चित्रपट होता. तर कसा एक्सपिरियन्स होता तुझा? आणि मग तुझा? माझा खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता, स्पेशल होता. कारण मी शिकून आलो आहे हे ललित कला केंद्रातून, म्हणजे जिथे नाटक होतं. बेसिकली सगळं शिक्षण माझं नाटकात झालं आहे. मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तो राजीव सरांच्या फिल्ममधला होता. सनई चौघडे ही माझी पहिली फिल्म होती. सो मला जे काही ज्ञान मिळालं आहे कॅमेरासमोरचं, ह्याचा पहिला गुरु हे राजीव पाटील आहेत माझ्यासाठी. आणि त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मी कशी इम्प्लिमेंट करता येईल ह्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला आणि थोड्या प्रमाणामध्ये ते कदाचित सक्सेसफुल झालं असेल माझ्या माहितीप्रमाणे. कारण 2008मध्ये मी सनई चौघडे केला आणि आता 2013मध्ये सरांनी मला परत एक संधी दिली जी माझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि सरांनी जसं मला सांगितलं की शंतनू, तुझं या फिल्मनंतरचं आयुष्य हे वेगळं असेल. सो मला खात्री आहे की सरांचा आशीर्वाद आहे तो नक्की पूर्ण होईल. मी मेहनत घेतली आहे त्यासाठी. आणि अमित राजबद्दल सांगायचं झालं तर अमित राज इतका उत्तम
म्युझिक डायरेक्टर आहे. डे बाय डे, फिल्म बाय फिल्म तो इतका व्हेरिएशन आणि इतकी चांगली गाणी देतो आहे. 72 मैलमधली सगळी गाणी ऐकलीत तर ते कळेल तुम्हाला. दुनियादारीचं देवा तुझ्या उंबऱ्याला गाभाऱ्याला उंबराचं नाही हे गाणं, आणि वंशवेलची सगळी गाणी फॅमिली पॅकेजमध्ये इतकी सुंदर गाणी देणं हे खूप महत्त्वाचं होतं, आणि अमितराजने ते अगदी उत्तम प्रकारे केलं आहे. काय सांगशील तू? माझा एक्सपिरियन्स म्हणजे तर खूपच हे, म्हणजे मला एक फोन आला आणि फोनमध्ये मला विचारण्यात आला की राजीव पाटलांची एक फिल्म आहे, त्याच्यामध्ये काम करशील का? आणि माझ्या रिॲक्शन वॉज लाईक बापरे, म्हणजे राष्ट्रीय पारितोषिक विजेते आपले राजीव पाटील सर यांच्या चित्रपटात मला काम करायला मिळणार ही गोष्टच खरं तर खूप आनंदाची होती. तरीही मी गेले, घाबरत दडपण आलं होतं मनावर, आणि मी ऑडिशन दिलं. सो त्यांना मी एक हे होतं की काय होईल, पण त्यांनी माझं सिलेक्शन झालं. ऑडिशन झाल्यानंतर खूप आनंदी झाले, आणि सेटवर मग माझं ऑब्झर्वेशन की ते कसे आहेत, काय दडपण असल्यामुळे ऑब्व्हियसली, पण एक इतका छान अनुभव आला ना की खरंच ते इतके डाऊन टू अर्थ तर आहेच, पण त्यांनी आम्हा कलाकारांना इतकं सांभाळून घेतलं, आणि स्त्रियांचा आदर करणारी अशी ही फिल्म. आमच्या सेटवर प्रत्येक स्त्रियाला जो काही सन्मान मिळाला ना तो खरंच आत्तापर्यंत मी अनुभवला नव्हता, आणि हा स्त्रियांचा सन्मानच आम्ही या चित्रपटामध्ये दाखवला आहे. आणि अमितराजविषयी जर सांगायचं झालं तर अमितसोबत माझी ही 3री फिल्म आहे. माझी डेब्यू फिल्म होती स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे, आणि त्याच्यामध्ये अमितराजचंच संगीत होतं, आणि त्यानंतर विजय असो त्याच्यामध्येही अमितराजचं संगीत होतं, आणि आज ही वंशवेल. खरं तर हा चित्रपट मला त्याच्याचमुळे मिळाला, त्यानेच माझं इंट्रोडक्शन करून दिलं. आणि आज ज्या सगळ्या सिनियर कलाकारांसोबत, सिनियर सिंगरसोबत आज जो काही माझा वावर आहे आणि अनुभवाला मिळतं हे सगळं छान सोहळा, त्याचं श्रेय जातं हे फक्त राजीव पाटील सरांना यांनाच, की त्यांच्यामुळे आज मला काम करायची संधी तर मिळालीच, शिवाय या सगळ्यांना भेटण्याची, त्यांना जवळून पाहण्याची, जवळून अनुभवायची संधी मिळाली. सो थँक्यू राजीव सर आणि अमितराज. नक्की. आणि एक आता चित्रपटातला स्टोरीतला एक प्रश्न आहे की तुझी बायको चांगली आहे की सुशांतची बायको चांगली आहे? आमच्या मी स्वभावाला विचार. असं नको म्हणू दोन्ही बायका चांगल्यात, असं नको म्हणू दोन्ही बायका चांगल्या. या कुटुंबातल्या 2 नायिका असं नाही म्हणणार मी. आमच्या या कुटुंबामधल्या 3 नायिका आहेत. विद्याताई जो रोल करतायत तो पण एक नायिकेचाच रोल आहे. नम्रताने केलेला रोल किंवा मनीषाने केलेला रोल हा नायिकेचा रोल आहे. आणि आमच्या फिल्ममधल्या या 3ही नायिका कुठेच खचून जात नाहीत. चुकीचे कोणी अन्याय करते तर ते ऐकून घेत नाहीत, त्यांना प्रत्युत्तर देतात. अशा या 3ही नायिका आहेत. आणि मी आईचा सन्मान करणारा, आईचा लाडका असा आहे. त्यामुळं मी आईशी प्रेम करणारा आणि तसाच माझ्या बहिणीशी प्रेम करणारा. सो तेच माझं पुन्हा माझ्या बायकोवर पण झालं की मी माझ्या बायकोवरही याच्यामध्ये प्रेम करतो. तर एक ॲक्च्युअल फॅमिलीमध्ये जसं असतं की एक मुलगा वडिलांच्या जवळचा असतो आणि एक मुलगा आईजवळचा असतो किंवा मुलगी जवळची असं असतं. सो ते एक फॅमिली बॉन्डिंग होतं आहे आमच्यामध्ये. आणि या 3ही नायिकांनी उत्तम काम केलं आहे. जेव्हा स्त्रिया या फिल्म बघतील तेव्हा त्यांना असं वाटेल की मी या नायिकांसारखं व्हायला पाहिजे. मी कधीही कुठल्याही बाबतीसाठी खचून न जाता प्रत्येक गोष्टीला एक चांगलं प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल हेच मला सांगावं असं वाटतं की आत्ताच शंतनू म्हणाला की प्रत्येक स्त्रियांना असं वाटेल की हे आपलंच कॅरेक्टर असतं. तर माझं कॅरेक्टर अन्यायाच्या विरुद्ध लढणारं आहे. असं नाही की फक्त स्त्रियांवर अन्याय होतो आहे आणि म्हणून ती लढती, असं नाही आहे. तिला कोणत्याच अन्याय तिला सहनच होत नाही. ती स्वतःशी इतकी प्रामाणिक आहे. ती एक डॉक्टर आहे आणि ती कुटुंब व्यवस्थेला सांभाळून आहे. ते या फिल्ममध्ये महत्त्वाचं आहे की आजकाल शिक्षण घेऊन मुलं नाही पॅरेंट्सला सांभाळत, ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आजकाल फक्त एखाद्या सोहळ्यापुरतं किंवा कार्यक्रमापुरतं स्त्रियांचा आदर केला जातो, सन्मान केला जातो. पण ते तेवढंच मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या घरातूनच जर सुरुवात केली आपली आई, बहीण, बायको यांना सन्मान देण्याची, तर मला असं वाटेल की आमची ही जी काही मोहीम वंशवेल ही फक्त फिल्म नसून ही एक चळवळ आहे. आणि या चळवळीमध्ये प्रत्येक महिलाने हट्टाने सहभागी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.